नमस्कार विद्यार्थी मित्रो, मी अमर जगताप। आजच्या लेक्चरचा विषय तुम्हाला आतापर्यंत समजूनच गेलेला असेल। काल तान्हाजी या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशभरामध्ये वेगवेगळ्या चर्चांना पेव फुटलेला आहे। आणि आपल्याला माहितच आहे, जिकडे जास्त चर्चा होते ते मुद्दे आपल्यासाठी एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाचे असतात। कारण गेल्या वर्षी असाच एक मुद्दा चर्चेत आला होता, पहा, पद्मावत या चित्रपटाचा। त्याच्यामुळे संपूर्ण देशभरात मोठ्या प्रमाणात कॉन्ट्रोवर्सी झाली होती, मोठं वादविवाद झालं होतं। आणि त्याच्यामुळं लास्ट इयरचा आत्ताचाच 2019चा झालेला एमपीएससीचा प्रिलिमचा क्वेश्चन पेपर जर तुम्ही पाहिला असेल तर तुम्हाला दिसत असेल की तिथं अल्लाउद्दीन खिलजीवरचा क्वेश्चन आलेला होता। तर ठीक आहे, आपल्याला हा मुद्दा त्याच्यामुळं आपल्या एक्झामच्या दृष्टीनं महत्वाचा बनतोय। तर आपण त्याच्यामुळं तानाजी मालुसरे किंवा त्यांचं जीवनकाळ किंवा कोंढाणा काय किंवा मुघल साम्राज्य, शिवाजी महाराजांचं स्वराज्य, या सर्व बाबी ज्या तानाजी मालुसरेंच्या अँगलनं आपल्यासाठी महत्वाच्या आहेत त्या सर्व थोडक्यामध्ये डिस्कस करण्याचा प्रयत्न करूया। ठीक आहे, तर सुरुवात आपण थोडीशी मुळापासून करूया। आता तुम्हाला स्क्रीनवर जो मॅप दिसत असेल, हे उत्तरेकडचं जे पिवळ्या कलर मधले दिसतंय सगळं, हे सगळं मुघल साम्राज्य आहे। आणि दक्षिणेकडं एक तुम्हाला एक पुसट अक्षरांमध्ये दिसत असेल, पहा, हे विजापूर साम्राज्य आहे, हे गोवळकोंडा साम्राज्य आहे आणि हे अहमदनगर साम्राज्य आहे। तर हे मुघल साम्राज्य आहे कोणाच्या, तर अकबराच्या काळातील, किंवा फार तर फार जहांगीराच्या। अकबराचा मुलगा जहांगीर, जहांगीराचा मुलगा शहाजहान आणि शहाजहानचा मुलगा औरंगजेब। तर हा जहांगीराच्या काळापर्यंत हे साम्राज्य असं होतं। आणि मुघल साम्राज्य बरीच वर्ष झालं सेटल झाले होते आणि गंगेच्या खोऱ्यातली एक समृद्ध प्रदेशातली तिथं त्यांना देणगी लाभली होती आणि त्याच्यामुळे त्यांचा रेव्हेन्यू किंवा महसूल मोठ्या प्रमाणात होता आणि त्याच्यामुळे ते साम्राज्य खूप श्रीमंत बनले होते। आणि श्रीमंत झाल्यानंतर आणि थोडंसं स्थैर्य प्राप्त झाल्यानंतर माणूस काय करतो, तर विस्ताराचा विचार करतो। अगदी त्याचप्रमाणे नॅचरली मुघल साम्राज्य दक्षिणेत विस्ताराचा विचार करत होतं। आणि त्याच्यासाठी साहजिकच विजापूर, गोवळकोंडा आणि हे अहमदनगरचा निजामशाह, ह्या तिन्ही शाह्या एकमेकांमध्ये लढत होत्याच आणि त्यांच्यामध्ये भर पडली होती ती मुघलांची। मग या चारही शाह्या एकमेकांमध्ये लढत होत्या आणि त्याच्यामुळं याचं प्रदेश त्याला, त्याचं प्रदेश त्याला होत होतं। नंतरच्या काळात शहाजहानच्या जहांगीरचा मुलगा शहाजहान ज्यावेळेस सत्तेवर आला त्यावेळेस त्यानं शहाजहाननं काय केलं, तर पहिल्यांदा निजामशाहीचा काटा काढला, निजामशाही संपवली आणि राहिलं काय खाली, तर मग विजापूर, आदिलशाही आणि गोवळकोंड्याची कुतुबशाही। परंतु शहाजहानच्याच अखेरच्या कालखंडामध्ये इथं जे अहमदनगरचं निजामशाहीचं साम्राज्य दिसतंय, तर तिथं शिवाजी महाराजांचं स्वराज्य वाढायला लागलं। कोणाच्या, तर शहाजहानच्या अखेरच्या कालखंडामध्ये। आणि ते पूर्णत्वाला कधी गेलं, तर शहाजहानचा मुलगा असणाऱ्या औरंगजेबाच्या काळामध्ये। तर ठीक आहे, आपल्याला हे सर्व माहिती असणं सुरुवातीला गरजेचं होतं। औरंगजेब ज्यावेळेस सत्तेवर आला, तो औरंगजेब म्हणजे भयानक महत्वाकांक्षी असणारा माणूस होता पण, आणि त्याला संपूर्ण भारतावर स्वतःचं राज्य मिळवायचंच होतं। प्लस औरंगजेबाच्या अगोदरच्या राजांनी काय केलं होतं, मुघल बादशाहांनी, तर देशातल्या ज्या ज्या ठिकाणची ज्या ज्या राजांचं राज्य जिंकून घेतलं होतं तर त्यांना पूर्णपणे संपवलं नव्हतं, तर त्यांना काहीतरी पद दिली होती किंवा त्यांचं अस्तित्व या ना त्या कारणानं कुठं ना कुठं ठेवलं होतं। पण औरंगजेबाला हे सगळं मान्य नव्हतं, त्याला संपूर्ण देशावर स्वतःची हुकूमत हवी होती, त्याला संपूर्ण भारताचा हुकुमशाह व्हायचं होतं। आणि मग त्याच्यासाठी त्याच्या मार्गातला पहिला अडथळा कोण होता, तर त्याला समजा ही 2 राज्य जिंकून घ्यायची होती। हे खाली तुम्हाला विजयनगरचं जे राज्य दिसतंय का, ते तोपर्यंत संपून गेलं होतं। इथं एक स्थानिक लोकल अशी एक राज्य निर्माण झाली होती आणि ते काय जास्त एवढं महत्वाचं नव्हतं त्याच्या दृष्टीनं, कारण या विजयनगरच्या साम्राज्यामध्ये नंतरच्या काळात विजापूर आणि गोवळकोंडा ह्या दोघांनी पण मोठ्या प्रमाणातला प्रदेश काबीज केलेला होता आणि विजयनगर साम्राज्य म्हणजे संपुष्टात आलं होतं, तिथं काही राहिलं नव्हतं विजयनगरच्या साम्राज्यामध्ये। तर मग औरंगजेबाला इथं शिवाजी महाराजांचं साम्राज्य नंतरच्या काळात जे औरंगजेबाच्या काळात निर्माण झालं, ते साम्राज्य विजापूर आणि गोवळकोंडा ह्या तिन्ही गोष्टी जिंकून घ्यायच्या होत्या। तर मग त्याला वाटेत येणारा, पहिल्यांदा आडवा येणारा माणूस कोण होता, तर छत्रपती शिवाजी महाराज। तर मग औरंगजेबानं शिवाजी महाराजांवर वेगवेगळ्या वेळी आक्रमण केले, पण औरंगजेब स्वतः आक्रमणासाठी येत नव्हता, कारण दिल्लीपासून जर इथं दक्षिणेत येऊन राहायचं तर
दख्खनेत जर तो आला असता औरंगजेब तर मुघल साम्राज्यामध्ये एक प्रथा परंपरा होती पहा. एक तर थोडासा बादशाह थोडासा एक कमजोर झालेला दिसला किंवा तो राजधानीपासून दूर गेलेला दिसला तर राजधानीमध्ये मग कट कारस्थानाला ऊत यायचा आणि बादशहाला गादीवरून कसं हाकलायचं याच सगळं प्लॅनिंग सुरू व्हायचं तिथं. त्यामुळं औरंगजेब बादशाह तर दक्षिणेत सुरुवातीला येऊ शकत नव्हता. त्यामुळं काय केलं तर त्यानं वेगवेगळ्या सरदारांच्या नेतृत्वाखाली मोहिमा उघडल्या शिवाजी महाराजांविरुद्ध. आणि सुरुवातीला तो स्वतःच दख्खन प्रांताचा एक सुभेदार होता. त्यामुळे सुरुवातीला औरंगजेबानं आक्रमणे केली काही वेळा. पण पहिलं नोटिसेबल एक महत्वाचं आक्रमण झालं कोणाच्या नेतृत्वाखाली तर ते शाहिस्तेखानाच्या. आणि आता सध्याला जो फत्ते शिकस्त मूवी सिनेमांमध्ये चालू आहे तर त्या सिनेमांमध्ये तुम्हाला समजलंच असेल की शिवाजी महाराजांनी कशा प्रकारे शाहिस्तेखानाची लाल महालात घुसून बोट वगैरे छाटली. त्याच्यानंतर शाहिस्तेखानानं हाय खाल्ली आणि तो निघून गेला. आणि मग शाहिस्तेखानाच्या नंतर औरंगजेबानं पाठवलेलं आक्रमण होतं ते मिर्झा राजे जयसिंगांच्या नेतृत्वाखाली. हे मिर्झा राजे जयसिंग खूपच हुशार होते. त्यांना माहित होतं शिवाजी महाराजांची जी सगळी ताकद जी आहे ती गनिमी काव्यामध्ये आहे. आणि त्याच्यामुळं गनिमी काव्याचं मुख्य आश्रयस्थान काय असेल तर ते किल्ले. तर त्यांनी किल्ले घ्यायला सुरुवात केली आणि मोठ्या प्रमाणात जीवितहानी व्हायला लागली शिवाजी महाराजांच्या बाजूने. आणि त्याच्यामुळं त्यांनी तह केला शिवाजी महाराजांनी. ठीक आहे, त्यालाच पुरंदरचा तह असंही म्हटलं जातंय. तर स्क्रीनवर तुम्हाला एक दोन इमेजेस दिसत असतील पहा. एक डाव्या साईडची जी आहे ती औरंगजेबाची आहे आणि उजव्या साईडची जी आहे ती मलिक अंबरची. हा मलिक अंबर अहमदनगरचा वजीर होता पहा. आणि मलिक अंबरचं आपल्या महाराष्ट्रासाठी खूप मोठं योगदान आहे आपल्याला मान्य करावं लागेल. कारण एकतर त्यांनी मुघलांचं आक्रमण खूप दिवस थोपवून धरलं होतं, मुघलांना पराजित सुद्धा केलं होतं बऱ्याचदा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी प्रशासनात्मक पण खूप जास्त सुधारणा केल्या होत्या, ज्या सुधारणा नंतरच्या काळात शिवाजी महाराजांनी उचलल्या. शिवाजी महाराजांनी त्याच्यात बदल बरेच केले पण मलिक अंबरच्या ज्या चांगल्या गोष्टी होत्या त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा घेतलेल्या होत्या. आता आपण पुरंदरचा तह पाहू. या पुरंदरच्या तहानं काय केलं तर छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांच्या आयुष्यात म्हणजे 1630 पासून ते 1665 या 35 वर्षात जेवढं त्यांनी काही कमवलं होतं त्या कमाईतली 3/4 कमाईवर त्यांना पाणी सोडावं लागलं. काय केलं, काय झालं होतं तर या तहानुसार राजांनी आपले 23 किल्ले व 4 लाख होणांचा मुलूक बादशहाला दिला. राजांच्या ताब्यात 12 किल्ले आणि 1 लाख होणांचा मुलूक शिल्लक राहिला. म्हणजे 12 किल्ले त्यांच्याकडे राहिले आणि 23 किल्ले मुघलांना दिले. 4 लाख होणांचा प्रदेश मुघलांना दिला आणि 1 लाख होणांचा मुलूक त्यांच्याकडे राहिला. याच्यावर कडी म्हणून मिर्झा राजांनी 40 लाखांची जबर खंडणी राजांवर लादली होती आणि वर्षाला 3 लाख होन द्यायचं असं ठरलं होतं हप्त्यानं. संभाजी राजांना बादशाकडून 5,000ची मनसब मिळवून दिली आणि तहातील कलमांची पूर्तता होईपर्यंत संभाजीराजे मिर्झा राजांकडे ओलीस म्हणून राहणार होते. मिर्झा राजे खूप जास्त हुशार होते पहा. त्यांनी काय विचार केला होता की शिवाजी महाराजांचं राज्य जर आपण पूर्णपणे संपवलं तर एकतर आपल्याला शिवाजी महाराजांना पूर्णपणे संपवता येणार नाही, कारण शिवाजी महाराज पराभूत झाले असले पुरंदरच्या वेड्यात तरी आणखीन ते काय पूर्णपणे संपले नसते. आणि त्यांनी जर शिवाजी महाराजांना संपवण्याचं ठरवलं असतं मिर्झा राजांनी तर मग शिवाजी महाराजांनी विजापूर आणि गोवळकोंडा यांच्यासोबत हातमिळवणी केली असती आणि मग मुघलांविरुद्ध एक मोठी आघाडी निर्माण केली असती, उघडली असती आणि ज्याच्यामुळे मुघलांना पुढचं खूपच अवघड झालं असतं सगळं. मग मिर्झा राजेंचा प्लॅन काय होता, शिवाजी महाराजांना एकतर आपण घेरलेलंच आहे आणि मग आपण पहिल्यांदा दक्षिणेत विजापूर संपवू, गोवळकोंडा संपवू, ज्याच्यामुळे आपण शिवाजी महाराजांना पूर्ण घेरू आणि एकदा सगळं घेरलं पूर्णपणे दुबळं झालेलं शिवाजी महाराज आपल्या पुढे टिकणार नाहीत. मग त्यांनी त्यांच्या प्लॅननुसार शिवाजी महाराजांना विजापूर विरुद्ध लढण्यासाठी घेतलं पण त्याचं मिर्झा राजेंना अपयश आलं. त्याच्यानंतर मग पुढच्या काळामध्ये औरंगजेब आणि मिर्झा राजे यांच्यामध्ये एक बेबनाव निर्माण झाला आणि शिवाजी महाराजांना आग्र्याला पाठवलं गेलं बादशाच्या भेटीसाठी. तिथं शिवाजी महाराज बादशाच्या भेटीला गेलं. नंतर काय झालं तो इतिहास आहे, तिथं सही सलामत निसटून माघारी आलं आणि त्यानंतरचा पुढचा इतिहास आता जो आजचं लेक्चर घेणार आहे त्याचा भाग असेल. पुरंदरच्या तहामध्ये शिवाजी महाराजांनी जे 23 किल्ले मुघलांना दिले होते त्यापैकीच एक किल्ला होता म्हणजे कोंढाणा, लोहगड, पुरंदर या प्रकारचं सगळं किल्लं. तर महाराजांनी काय केलं, आग्र्यावरून निसटून आल्या सगळ्यात पहिल्यांदा आपलं जे साम्राज्य गमावलं होतं पुरंदरच्या तहामध्ये ते जिंकून घेण्याला
प्राधान्य दिलं. त्यांनी मोठ्या प्रमाणात मोहिमा उघडल्या, अनेक किल्ले घेतलं, अनेक प्रदेश जिंकला. अगोदर जेवढं राज्य होतं त्याच्यापेक्षा खूप मोठं राज्य केलं. पण अगोदरची पुरंदरच्या तहात गेलेलं किल्लं जे महाराजांनी परत घेण्याचे जे एक प्लॅनिंग केलं होतं, त्याच एक प्लॅनिंगचा भाग म्हणून हा कोंढाणा किल्ला शिवाजी महाराजांना घ्यायचा होता. आणि मग ह्या कोंढाणा किल्ला घेण्यासाठी शिवाजी महाराजांनी नेमणूक केली कुणाची? तर नरवीर तानाजी मालुसरे यांची. तर तानाजींविषयी माहिती सांगायची म्हटलं तर त्यांचा जन्म 1626 ला झालेला आहे. कुठं? तर उमरठ, रायगड जिल्ह्यामध्ये. उमरठमध्ये महाड या शहराजवळ एक छोटंसं खेड आहे उमरठ. तिथं तानाजी मालुसरेंचं ते जन्मगाव होतं. आता महाड आपल्याला माहित असेल पहा की महाडचा 14 तळ्याचा जो सत्याग्रह केला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, तर त्याच महाडच्या शेजारी हे उमरठ हे गाव. आणि त्यांचं लहानपण तानाजी मालुसरेंचं हे सातारा जिल्ह्यात जावळी तालुक्यातल्या गोडोली या गावामध्ये त्यांचं लहानपण गेलेलं होतं. आणि साहजिकच त्याच्यामुळे ते शिवाजी महाराजांच्या खूप लवकर लहान वयात कॉन्टॅक्टमध्ये आले होते आणि शिवाजी महाराजांचे ते बालमित्र होते. नंतरच्या काळात शिवाजी महाराजांनी ज्या ज्या महत्वाच्या लढाया जिंकल्या त्या सर्व लढायामध्ये बऱ्यापैकी लढायामध्ये तानाजी मालुसरेंचा सहभाग राहिलेला होता. अफजल खानाच्या स्वारीच्या वेळेस महाराजांनी काही सरदारांना सैन्य दिलं होतं आणि त्यापैकी तानाजी मालुसरे हे होते. आणि अफजल खानाचा वध झाल्यानंतर अफजल खानाच्या सैन्यावर शिवाजी महाराजांच्या सैन्याने ज्या प्रकारे आक्रमण केलं होतं त्याच्यामध्ये तानाजी मालुसरेंचं महत्वाचं योगदान होतं. नंतरच्या काळात शिवाजी महाराजांनी एकदा कोकणमध्ये पण स्वारी केली होती आणि तिथं संगमेश्वराचा ताबा घेतल्यानंतर तिथं तानाजी आणि पिलाजी ह्या दोघांना ठेवलं होतं. परंतु सुरव्यांनी तिथं चाल करून आल्यानंतर पिलाजी तिथून निघून चालले होते माघार घ्यायला, पण तानाजींनी मोठ्या हिमतीनं ते संगमेश्वराचा गड लढवला आणि तिथं तो जाऊन दिला नाही हातातनं. तर अशा प्रकारे एक खूप अगोदरपासून एक शूर व्यक्तिमत्व म्हणून तानाजी मालुसरे परिचित होते. त्याचबरोबर त्यावेळेस असायचं काय की डोंगर किंवा झाडी खूप मोठ्या प्रमाणात असल्यामुळे वेगवेगळ्या टोळ्या वेगवेगळ्या भागात राहायच्या. तर स्वराज्यातल्या रायगडाच्या बाजूला कोकण पट्ट्यात ज्या स्थानिक टोळ्या होत्या त्यांच्या बंदोबस्ताची जबाबदारी पण शिवाजी महाराजांनी तानाजी मालुसरेंवर सोपवली होती. तानाजी मालुसरे त्या स्वतः त्या टोळ्यांमध्येच जाऊन राहिलं आणि त्यांच्यासोबत एक आत्मीयतेचं नातं जोडवलं. त्याच्यामुळे त्यांच्या कारवाया पण कमी झाल्या, ज्याच्यामुळे स्वराज्याला होणारा त्रास संपून गेला होता. तर अशा प्रकारे कोंढाण्याच्या लढाईच्या अगोदर पण तानाजी मालुसरेंचं शिवाजी महाराजांसाठी खूप मोठं योगदान होतं. शिवाजी महाराजांचं एकतर बाल सवंगडी होतं आणि त्याचबरोबर मासाहेबांचा पण तानाजी मालुसरेंवर खूप मोठ्या प्रमाणात जीव होता. आणि आपण बघितल्याप्रमाणे ज्यावेळेस या कोंढाण्याच्या लढाईचा प्रसंग आला तर त्यावेळेस शिवाजी महाराजांची राजधानी ही राजगड इथं होती. बघा तुम्हाला आता एक माऊसचा जो इथं हे आहे ते दिसत असेल राजगड किंवा, आणि इथून जवळच सिंहगड, हा सिंहगड घ्यायचा होता. तर हा सिंहगडाचं एक स्ट्रॅटेजिक लोकेशन आपल्यासाठी एक महत्वाचं आहे, कारण सिंहगडावर त्यावेळेस ज्याचा कब्जा होता त्याचा पुण्यावर कब्जा राहणार होता. आणि पुणे हे दख्खनमध्ये एंट्री करण्यासाठी एक खूप महत्वाचं शहर होतं आणि त्यामुळे सिंहगडाला एक वेगळंच महत्व होतं त्याच्यामुळं. आणि शिवाजी महाराजांनी हा सिंहगड घेण्याची जबाबदारी तानाजी मालुसरेंवर सोपवली होती. तर त्यावेळेस काही गोष्टी घडल्या होत्या. इतिहास आपल्याला सांगतो की तानाजी मालुसरेंच्या मुलाचं रायबाचं लग्न होतं त्यावेळेस, पण ज्यावेळेस महाराजांनी किंवा मासाहेबांनी ही जबाबदारी तानाजी मालुसरेंवर सोपवली त्यावेळेस तानाजी मालुसरेंनी काय पण केला किंवा त्यांनी त्यावेळेस जी वाक्य उच्चारली ती इतिहासानं आज पण जशीच्या तशी रेकॉर्ड केली. काय तर आधी लगीन कोंढाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं. तर ही प्रतिज्ञा करून तानाजी मालुसरे कोंढाणा जिंकायला निघाले होते. कोंढाण्याचं लोकेशन तुम्हाला अधिक चांगल्या पद्धतीनं समजावयाच्यासाठी आपण एक गुगल मॅपवरून स्क्रीनशॉट पुन्हा काढून घेतलेला आहे. पहा 20 किलोमीटरचं अंतर आहे. लवासा असेल किंवा इथं पानशेत वगैरे जे धरण आहेत किंवा खाली भाटघर वगैरे धरण, हा इकडल्या साईडला पूर्णपणे ही डोंगर रांग आहे. आणि इथून त्याच्यामुळं पुण्यावर वॉच ठेवणं त्या काळात सोपं व्हायचं. आणि पुणे दख्खन मधल्या एंट्रीसाठी एक खूप महत्वाचं ठिकाण होतं आणि त्याच्यासाठी पुण्यावर कंट्रोल ठेवण्यासाठी औरंगजेबाला पण सिंहगड पाहिजे होता आणि तो शिवाजी महाराजांना पण पाहिजे होता, कारण पुणे तर हे तर त्यांचं जिथं बालपण गेलेलं होतं ते ठिकाण होतं. त्यावेळेस कोंढाण्याचा किल्लेदार कोण होता तर उदयवान राठोड. उदयवान राठोड हा राजपूत होता. तो राजस्थान मधल्या जोधपूर
इथला राठोड जनरली जोधपूरचं जे शासक आहेत किंवा त्यांचा जो वंश आहे शासकांचा त्यांना राठोड असं म्हटलं जातं. मारवाड आणि त्या मेवाड किंवा कोटा बुंदी किंवा इतर चंदेर हे जे तिथं राज्य होते तर तिकडं सगळे राजपूत राज्यकर्ते राज्य करत होते आणि मुघलांनी त्यांच्यावर विजय मिळवला होता, परंतु त्यांचं राज्य हिसकावून घेतलेलं नव्हतं. तर त्यांचं राज्य त्यांच्याकडेच ठेवलं होतं. फक्त राजपूत राज्यकर्त्यांनी मुघलांचे सार्वभौमत्व मानायचं होतं आणि मुघलांच्या दरबारामध्ये आपली चाकरी रुजू करायची होती. तर मग हा उदयभान राठोड हा जोधपूरच्या शासक वर्गांमधला एक होता आणि तो मुघलांच्या चरणी आपली चाकरी रुजू करण्यासाठी आला होता आणि औरंगजेबानं त्याला दक्षिणेत सिंहगडचा किल्लेदार म्हणून नेमला होता. उदयभान राठोड हा मोठा योद्धा होता, प्रसिद्ध होता त्याच्या वेळेस आणि त्याचमुळं शिवाजी महाराजांनी आपला एक अत्यंत शूर म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या तानाजींची उदयभानाच्या विरोधात लढण्यासाठी निवड केलेली होती. आपण दुसरा एक मॅप घेतलेला आहे पहा. इथं हा जो तुम्हाला लोकेशन दिसतंय हा राजगड आहे आणि इथं घेरा सिंहगड इथं जे दिसतंय ना तर हे डिस्टन्स जवळपास एक 20-25 किलोमीटरच्या आसपासचं असेल. तर एवढं तानाजी निघणार होते ते इथून निघणार होते सिंहगडावर पोहोचून तो गड घेणार होते. तर जवळपास त्याच्यासाठी त्यांना 20 किलोमीटरचं अंतर पार करायचं होतं. आता इथं सिंहगडावर उदयभानाकडं 1500 इतकं मुघल सैनिक होतं आणि तानाजी मालुसरेंना इतकं सैनिक नेता आलं नसतं, कारण लढाई जी करायची होती ती गुपचूप करायची होती. जर त्यांना संशय जर आला असता तर त्यांनी या गडावर तानाजी मालुसरेंना चढूच दिलं नसतं आणि त्याच्यामुळं अत्यंत कमी म्हणजे 500 सैन्य फक्त त्यांनी आपल्या बरोबर घेतलं होतं. गडावर सैन्य किती होतं तर 1500 आणि तानाजींबरोबर सैन्य होतं किती तर 500 आणि ते 500 सैन्य पण वेषांतर असेल म्हणा किंवा इतर कोणत्या मार्गाने पण गुपचूपपणे गडाच्या पायथ्याला पोहोचलं होतं. आता गडाच्या पायथ्यापर्यंत जर पोहोचणं तुलनात्मकरित्या सोपं होतं, पण गडावर चढायचं कसं तर हा खूपच मोठा प्रश्न होता. एक तर कारण ते रात्रीच्या वेळेस चढायचं होतं आणि 500 सैनिकांना घेऊन चढायचं होतं. तर त्याच्यामुळं ही खूपच महत्वाची कामगिरी होती पहा त्यावेळेसची, कारण इतकी सोपी गोष्टच नव्हती ते. हे तुम्हाला आता स्क्रीनवर एखाद्या वेळेस जो कडा दिसत असेल, आम्ही मधल्या काळामध्ये सिंहगडावर एकदा गेलो होतो तर त्यावेळेस त्यांनी तानाजी मालुसरे या भागातून आले असं त्यावेळेस सांगितलं होतं. हाच कडा आहे का दुसरा कडा आहे याच्याबद्दल एक वाक्यता नव्हती ज्यांनी आम्हाला सांगितलं त्यांच्यात, पण एक गोष्ट कन्फर्म होती की तानाजी मालुसरे हे ह्या दरीमधून, हा जो फोटो घेतलेला आहे तो आम्हीच घेतलेला आहे सिंहगडावरून, तर ते या दरीतून वर आले होते. मग ही दरी आता ऍक्च्युली तिथं जाऊन त्याच्या दरीमध्ये बघायचं म्हणलं तरी भीती वाटते, इतकी खोल दरी आहे, इतकी भयानक किंवा ज्याला रौद्र रसातलं आणखीन कोणती महत्वाची विशेषणं लावायला येतील ह्या सगळी विशेषणं त्या दरीला अप्लाय होतील. इतकी मोठी दरी आणि इथून वर यायचं होतं. तर मग तानाजी मालुसरे त्यावेळेस आता अनेक कथा प्रसिद्ध आहेत पहा की त्यांनी यशवंती नावाच्या घोरपडीला जायला सांगितलं, तिला पाठीमागं दोर बांधला, त्या घोरपडीनं वर जाऊन ते दोर अटकवला आणि त्याला धरून मावळे वर चढले. ह्या सगळ्या सांगोवांगी कथा आहेत. त्या खऱ्या आहेत का नाही आहेत हे फक्त इतिहासालाच माहिती आहे, आपल्याला काय माहिती नाही. आपण फक्त एवढं लक्षात ठेवायचं की तानाजी मालुसरे हा कडा चढून वर आले होते. मग ते घोरपडीच्या साह्याने आले होते का इतर कशाच्या साह्याने आले होते ते आपल्यासाठी महत्वाचं पण नाही आणि काही इतकं लक्ष देण्याची गरज पण नाही, कारण कशाही पद्धतीनं हा कडा चढणं ही सोपी गोष्ट नाही, कोणत्याही काळामध्ये सोपी गोष्ट नाही, आजच्या असेल किंवा पूर्वीच्या काळामध्ये असेल. तर मग त्यांनी सैन्याच्या काही तुकड्या केल्या होत्या तानाजी मालुसरेंनी. एका तुकडीचं प्रतिनिधित्व ते नेतृत्व ते स्वतः करत होते आणि दुसरी तुकडी त्यांचा धाकटा भाऊ असणारे सूर्याजी त्यांच्या नेतृत्वाखाली दिली होती. ती तुकडी येऊन कल्याण दरवाजापाशी उभा राहणार होती आणि तानाजी मालुसरे हा कडा जाऊन चढून त्यांचे सैनिक तो कल्याण दरवाजा उघडणार होते. मग एकत्र आल्यानंतर आकस्मितपणे ते याच्यावर उदयभानाच्या सैन्यावर चढाई करणार होते. परंतु झालं काय, तानाजी मालुसरे हा कडा चढून गेले आणि तेवढ्यातच गडावरच्या उदयभान असेल किंवा त्याच्या पहारेकऱ्यांना असेल त्याचा सुगावा लागला आणि त्याच्यामुळं नगारे वाजले आणि लढाईला सुरुवात झाली. त्यानंतर कल्याण दरवाजा पण उघडला गेला आणि सूर्याजी आत आले. तानाजी सूर्याजी एकत्र येऊन या मुघल सैन्यावर मोठ्या प्रमाणात तुटून पडले आणि
लढता लढता तानाजींचा ढाल तुटली गेली. तानाजींनी शेला आपल्या हाताला गुंडाळला आणि लढत राहिले. त्यानंतर पुढचा घाव वर्मी बसला आणि तानाजी मालुसरेंचा हात तुटला. हा फोटो सुद्धा आम्ही तिथून घेतलेला होता. पहा, इथं एक छोटंसं मंदिर उभा केलेलं आहे, तिथं एक हाताचं आतमध्ये मूर्ती ठेवलेली आहे आणि इथं साईडला लिहिलेलं आहे नरवीर तानाजी मालुसरे यांचे हात गमावल्याची ही जागा आहे. तानाजी मालुसरेंचं या लढाईच्या वेळेस असणारं वय होतं 44 वर्षे आणि त्याच वेळेस उदयभान राठोड यांचं वय 25 ते 30 वर्षांच्या दरम्यान होतं. अशी एक सांगवागी एक चर्चा आहे. पण उदयभान राठोड हा तानाजींपेक्षा खूप जास्त तरुण होता. तर मग झाली, जे काय व्हायचंय ती लढाई झाली. आता या लढाईबद्दल पण मोठ्या प्रमाणात आणखीन कथा प्रसिद्ध आहेत. तानाजी मालुसरे यांनी उदयभानाला मारलं आणि उदयभानाच्या घावानं ते पण घायाळ झाले होते आणि तानाजी तिथं पडले आणि तानाजी मालुसरे पडलेलं बघून जे सैन्य होतं मावळे सगळे ते माघारी पळायला लागले आणि त्याच वेळेस सूर्याजी तिथं होते ते कडाडले की तुमचा बाप इथं मरून पडलाय, तुम्ही मागं काय फिरता. कड्यावरचं सगळं दोर कापून ठेवलेलं आहे. आता एकतर कड्यावर उड्या टाकून मारा, नाहीतर शत्रूवर तुटून पडा. आणि त्याच्यामुळं मावळ्यांना पुन्हा चेव आला आणि त्यांनी पुन्हा शत्रूवर आक्रमण चालू केलं. आणि 80 वर्षाच्या शेलार मामांची पण एक मोठी कहाणी सांगितली जाते. पहा, अशा वेळेला की ती तुम्हाला एकतर परिचित असेल किंवा तुम्ही बाबासाहेब देशमुख यांचा एक पोवाड आहे नरवीर तानाजी मालुसरे यांच्याबद्दल, युट्यूबला आहेच अवेलेबल, तो पण तुम्ही ऐकू शकता. तर मग अशा प्रकारे पण या सर्व प्रकारे असेल. पण त्यावेळेस मावळ्यांनी सिंहगड जिंकला, म्हणजे त्यावेळेसचा कोंढाणा जिंकला आणि कोंढाण्यावरच्या गंजी पेटवल्या गेल्या. छत्रपती शिवाजी महाराज तिथं मग आलं, त्यांना समजलं की मावळ्यांनी किल्ला जिंकलेला आहे. पण ज्यावेळेस त्यांना तिथं समजलं त्यावेळेस अतिव दुःख झालं. एक लहानपणीचा त्यांचा मित्र त्यांचा तिथं गेला होता. शिवाजी महाराजांच्या तोंडातून त्यावेळेस आलेले उद्गार, गड आला पण सिंह गेला. तर त्याच्यासाठी तिथून पुढं सिंहगड असं त्याचं नाम झाल्याचे एक आपल्या इतिहास आपल्याला सांगतो. तर ठीक आहे, हे तानाजी मालुसरे यांचं एक स्मारक तिथं सिंहगडावर उभा केलेलं आहे. हे जे तुम्हाला आता स्क्रीनवर दिसत आहे, जिथं आपला माऊस फिरत आहे, किंवा याच्या उजव्या बाजूला जे तुम्हाला दिसत आहे इथं राजाराम महाराज, हे जे शिवाजी महाराजांचं दुसरं सुपुत्र आहेत, त्यांचं पण निधन सिंहगडावरच झालं होतं. तर त्यांची पण समाधी तिथंच आहे. पहा, आता 1-2 फॅक्ट आपण इथं बघू. तानाजी मालुसरे ज्या कड्यानं वर चढलं होतं सिंहगडावर, त्या कड्याचं नाव आहे द्रोणागिरी कडा असं. आणि हे जी कोंढाण्याची लढाई झाली होती सिंहगडाची, तर ती 4 फेब्रुवारी 1670 या दिवशी झाली होती. त्या दिवशी तानाजी मालुसरेंना वीरमरण आलं होतं. तर ह्या आपण काय असतील त्या महत्वाच्या फॅक्ट्स बघितलेल्या आहेत. त्यानंतर काय झालं, शिवाजी महाराजांनी स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला 1674ला. त्यानंतर दक्षिणेत ते स्वतःच एवढे स्ट्रॉंग झाले की औरंगजेब दक्षिणेत याचा विचार करू शकला नाही. 1680 साली शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला आणि त्याच्यानंतर तो दक्षिणेमध्ये आला. त्यानंतर संभाजी महाराज गादीवर होते, त्यावेळेस पण त्याला स्वराज्य जिंकता आलं नाही. त्यानं विजापूर आणि गोवळकोंडा अगदी खूप कमी कालावधीमध्ये जिंकून घेतले. आणि नंतर 1680 किंवा 81 साली आलेला औरंगजेब 1707 पर्यंत लढत होता, परंतु त्याला स्वराज्य जिंकता आलेलं नव्हतं. तर मग ही सगळी ती पुढची स्टोरी. म्हणजे मुघल साम्राज्याचा एवढा जो विस्तार होता हे त्यांनी तुलनात्मकरित्या खूप फास्ट केला, परंतु त्यांना तिथनं खाली हा विस्तार जमला नाही. उलट पक्षी नंतरच्या काळामध्ये शिवाजीराजांचं स्वराज्यच नंतर पेशव्यांच्या नेतृत्वाखाली खूप मोठ्या प्रमाणात इकडं अटक ते कटक असं स्वराज्य मानलं जायचं. पहा, इथपर्यंत पसरलं. तर हा सगळा इतिहास आहे. तर आपल्या दृष्टीनं जे महत्वाचा पार्ट आहे आज तो आपण इथं कव्हर केलेला आहे. आपल्या सिलेबसच्या आणि एक्झामच्या दृष्टीनं ज्या महत्वाच्या बाबी आहेत त्या आपण इथं आता संपवलेल्या आहेत. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि कमेंट पण करा याच्याबद्दल. आणि तुम्ही सगळा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आपले व्हिडिओ इथंच संपतोय आता.